आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। मराठा आरक्षण उपोषणकर्ते सुभाषदादा जावळे यांना अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे। मागील 4 दिवसांपासून मराठा आरक्षण मिळावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषण मैदानात प्राणांतिक उपोषणाला बसणारे सुभाषदादा जावळे यांच्या आमरण उपोषणाला आज 4 दिवस झाले। या 4 दिवसांमध्ये सर्व स्तरातून त्यांना भक्कम पाठिंबा मिळत आहे। आज 28 सप्टेंबर रोजी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने उपोषणकर्ते सुभाषदादा जावळे यांची भेट घेऊन त्यांना अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे आणि इतर मागण्या मान्य होत नसल्याने सुभाष जावळे यांना उपोषण करावे लागत आहे। त्यांच्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर जिल्हा प्रशासन जबाबदार राहील। एवढेच नाही तर 1 ऑक्टोबरपासून अखिल भारतीय मराठा महासंघ यांच्या वतीने रास्ता रोको करण्यात येणार असल्याचे यावेळी महासंघाचे परभणी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बसाटे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले। यावेळी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत निर्वळ, जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर चोपडे, जिल्हा संघटक अशोकराव सातपुते, जिल्हा कोषाध्यक्ष आत्माराव कलिंदर, रमेशराव सूर्यवंशी, जिल्हा सरचिटणीस सुभाष कतारे, जिल्हा सचिव ज्ञानोबा चोपडे यांची उपस्थिती होती। मराठा महासंघ अखिल भारतीय मराठा महासंघ ही 1981 ची संघटना आहे आणि ज्या संघटनेचा पहिला हुतात्मा अण्णासाहेब कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांनी आरक्षणासाठी बलिदान दिले आणि त्याच मुद्द्यापासून आमचे आज मराठा समन्वय समितीचे मराठवाडा अध्यक्ष सुभाषरावजी जावळे आमचे दादा आणि मराठा अखिल भारतीय मराठा महासंघाचे ते एक आमच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सल्लागार म्हणून आहेत। म्हणून आमच्या संघटनेच्या वतीनं जितकं आम्हाला दादासाठी उद्या जर सरकारनं त्यांच्या कुठल्या आम्हाला EWS तात्काळ चालू करावं ही आमची प्रमुख मागणी आहे। ही जर मागणी नाही केली तर दादा आमचे जर तब्येतीला कालीवर झालं तर आम्ही उद्या सोमवारपासून रस्ता रोको, जिल्ह्यात चक्का जाम आंदोलन करू। जेवढं तीव्र आंदोलन करता येईल तेवढं मी आंदोलनाच्या पाठीमागं लागणार आहे। तात्काळ सरकारनं ह्या मागण्याच्या आमच्या दादाचा विचार करावा हीच अखिल भारतीय मराठा महासंघाच्या माध्यमातून आमची मागणी। शेकडो कार्यकर्ते जमा झाले होते। खरं म्हणजे त्यांचा आक्रोश होता की 4 दिवस झाले तरी प्रशासन दखल घेत नाही आहे। कुठेतरी जिल्हा प्रशासनाच्या कानावर ही गोष्ट गेली असावी व डेप्टी कलेक्टर व तहसीलदार दोन्ही आले होते एक पत्र घेऊन की आपल्या मागण्या आणि आपल्या भावना आणि वर कळवलेल्या आहेत, आपण उपोषण सोडावं। तर त्यांना एवढंच मी सांगितलं की ह्या मुख्यमंत्र्यांच्या लेवलवरच्या उपमुख्यमंत्र्यांच्या लेवलवरच्या मागण्या तुम्ही आलेला आहात। शांतता आणि सुव्यवस्था राखणं तुमचं आणि आमचं दोघांचं बी कर्तव्य आहे, पण कार्यकर्त्याच्या भावनेचा आम्ही रोखू शकत नाही आहे। 2 दिवसापर्यंत की आपल्या महाराष्ट्र शासनानं या मागण्याबद्दलचं काही निवेदन नाही केलं, काही प्रतिनिधी नाही पाठवले, याच्याबद्दल काही बैठक लावण्यासाठी काही हालचाली नाही केल्या किंवा मागण्याचा GR नाही काढला। तर 2 दिवसानंतर आज तरी मी पाणी पिऊन उपोषण करत आहे। 2 दिवसानंतर मी पाणी बी सोडण्याचा निर्णय घेतला आहे। हा निर्णय कार्यकर्त्याच्या थोडा पचायला अवघड गेला कार्यकर्त्यांना आणि त्यांनी शासन जर लवकर निर्णय घेणार नसता, तुम्ही जर पाणी बी त्यागणार असता, तुम्ही किती बी आव्हान केलं शांततेनं आंदोलन करण्याचं तरी उद्या आमच्याकडून काय घडेल आणि शांतता सुव्यवस्था अबाधित की राहील का नाही आणि याची सर्व